फक्त कोकण, पुन्हा पुन्हा सांगतोय, फक्त कोकणासाठी आणि अरबी समुद्राचा एकमेकाची घट्ट नातं आहे. आणि देशावरच्या सगळ्या पावसासाठी बंगालच्या उपसागराची नातं आहे. कारण सह्याद्री ओलांडून जर ढग गेले तर देशावरती अरबी समुद्राचा पाऊस आहे. काही गोष्टी आपण एकमेकांमध्ये सरमिसळ करतो, सरमिसळ नका करू. तुम्ही जर थोडस वेगळं जर बघायला विचार केला, विचारायला जर थोडीशी चालना जर वेगळी दिली तर निश्चितपणे लक्षात येईल की काय इथे का पडतो आणि हा पाऊस असाच पडणार आहे, याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. अजून पुन्हा सह्याद्रीचा विचार करायला गेल्यानंतर सह्याद्री हे असं, मी आता तुमच्या बाजूने बोलतोय, पुन्हा सह्याद्री हे असं आहे. उंचीच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर तुम्हाला मध्य कोकणामध्ये म्हणजे आता या ठिकाणी बसलेल्या ठिकाणी, या ठिकाणी सह्याद्री सगळ्यात उंच आहे आजूबाजूला. आणि तो तुम्ही दक्षिण कोकणामध्ये सिंधुदुर्गाकडे गेल्यानंतर तो खाली कमी उंचीमध्ये गेलेला आहे. आणि तोच पुन्हा उत्तर कोकणाकडे गेला तर तो पुन्हा कमी होत गेलेला आहे. म्हणजे सह्याद्री सुद्धा जो आहे तो असा डोंगर आहे. आणि या डोंगर असल्यामुळे पुन्हा तेच, जिथे उंची जास्त आहे तिथे पाऊस जास्त आहे. कुठे येणार? तुमच्या मध्य कोकणामध्येच पाऊस जास्त आहे. दक्षिण कोकणामध्ये कमी आहे आणि उत्तर कोकणामध्ये तुमच्या कमी आहे पाऊस. संबंध कोकणाचा हा विचार करताना याही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त खडा सह्याद्री कुठे आहे? मध्य कोकणात. मध्य कोकणात जर उंच जर असेल तर जास्तीत जास्त ढग वरती जाणं आणि तिथनं पाऊस पडणं हा प्रकार इथेच होणार आहे. या ठिकाणी इथं होणार आहे का सिंधुदुर्गमध्ये? तुम्ही या ठिकाणी सायक्लॉनिक म्हणजे वादळी वाऱ्याचा पासून येणारा जो पाऊस आहे तो तुम्हाला, जो दक्षिण कोकणाकडनं येणारा जो काही आहे तो तुम्हाला तिथे आपण, त्यामुळे तिथे पाणी जाता येता म्हणजे पुन्हा परतीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही वेळेला तो मिळतो. काही गोष्टी थोड्याशा एकमेकाशी नीट निगडीत